काय रे, काय झालं? इथे का घुटमळतोयस? काय नाही, गॅस रिकामा व्हायची वाट बघतोय. ए, मी साबुदाण्याची खिचडी करते, माझा होऊ देत, मग देते गॅस. आणि तुला कशाला हवाय गॅस? घाई मला आहे, आम्हाला जायचंय पूजेला. हो, पण ते अर्पिता मॅडम तिकडे तर एकदा ठरलंय ना तिला पूजेसाठी घराबाहेर न्यायचं नाहीये म्हणून. मग कशाला तिच्या हट्टाच्या भरीला पडतोस तू? समीर, काय ऐकते मी? पूजेला का नेतोयस? डॉक्टरांनी काय सांगितलंय? एकतर आधीच पळून गेली होती, त्यात 4 तास खुडूक कोंबडीसारखी बसून होती. झेपणार आहे का तिला? हे बघ, नको तो व्याप नकोय मला समीर. अजिबात घेऊन जायचं नाही अर्पिताला पूजेसाठी. मी काय बोलतोय हे तुम्हाला ऐकूनच घ्यायचं नसेल तर मला काही बोलायचंच नाही. नकोच बोलूस तू. हे घ्या खिचडी. दही मिळणार नाही, कफ होतो. वटपौर्णिमा आहे म्हणून नको ते लाड करणार नाही मी तुमचे. तब्येत महत्वाची, कळलं? दही पाहिजे. आणि तू तुझ्या अर्पिता मॅडम साठी सुद्धा केलीये खिचडी, घेऊन जा तिला. आणि तू सुद्धा खाऊन घे. पण त्याआधी मला एक काम आहे. काय? मला पातेलं दे ना. ते काय तिकडे नाही ग, हे नाही, मोठं पातेलं पाहिजे. खाली आहे बघ. काय करतोय का? काय माहित, तू आटप लवकर. पूजेला जाऊन आल्यानंतर ना खिचडी खाऊ. कधीपासून भूक लागली आहे. आता हे काय नवीनच चाललंय? काय माहित, कधी कधी काय वागतो ना अंदाजच येत नाही. जाऊ दे, त्या अर्पिताला